प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. परमेश्वर ह्या दिवसामध्ये आपल्याला बाप्तिस्मा आणि नवजीवन ह्याविषयी संत पॉलच्या पत्रातून मार्गदर्शन करत आहे. आजच्या पहिल्या वाचनातील शब्द आणि आजच्या शुभवर्तमानातील येशूचे शब्द ह्यातील प्रत्येक वाक्यावरती सखोल चिंतन करावं. एवढे सगळे हे शब्द महत्त्वाचे आहेत. आपण काही शब्दांवरती सखोल चिंतन करूया. आजच्या पहिल्या वाचनातील पहिलंच वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही देवाचे पवित्र आणि प्रिय असे निवडलेले लोक आहात. आपण देवाचे पवित्र आणि प्रिय असे निवडलेले लोक कधी झालो? आपल्या बाप्तिस्म्याच्या वेळेला. ह्याचा अर्थ असा आहे की देवाचे पवित्र आणि प्रिय असे निवडलेले लोक होण्यासाठी आपण स्वतः काहीच करू शकत नाही. ती सर्वस्वी परमेश्वराची देणगी असते. आणि म्हणूनच संत पॉल सांगतो, करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता आणि सहनशीलता ही धारण करा. ह्याचा अर्थ असा आहे की आपण बाप्तिस्मा स्वीकारून एका नवीन जीवनाला सुरुवात केली असेल तर त्यासाठी नम्रता धारण करणं गरजेचं आहे. मानवी परस्पर संबंधाच्या आड येणारा एक महत्त्वाचा अडथळा म्हणजे माणसाचा स्वार्थ किंवा अहंकार. ह्याच अहंकारापोटी माणसाचे इतरांशी असलेले नातेसंबंध बिघडत असतात. कलस्से येथील लोकांना संत पॉल मार्गदर्शन करताना सांगत आहे की एकमेकांचे सहन करा. कोणाविरुद्ध कोणाचे घाराणे असल्यास आपसात क्षमा करा. म्हणजे नम्रतेनंतर सहनशीलता, सहनशीलतेनंतर क्षमा. आणि त्यासाठी तो उदाहरण कोणाचं देतो? प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. त्याच्या पुढे जाऊन तो सांगत आहे की पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्या सर्वांवर धारण करा. हे सगळं केल्यानंतर आपल्याला कोणतं फळ येणार आहे? ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणामध्ये राज्य करणार आहे. आणि त्याद्वारे आपण सर्वांशी एक शरीर असे जीवन जगू शकणार आहोत. आपल्या मुखामध्ये सतत परमेश्वराच्या आभाराचे शब्द असणार आहेत. ख्रिस्ताचं वचन आपल्यामध्ये भरपूर राहणार आहे. आपण एकमेकांना सांगू शकणार आहोत, प्रभूने माझ्यासाठी काय केलेलं आहे. आपण परमेश्वराला स्तोत्रे, गीते आणि आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गाऊ शकणार आहोत. आणि बोलणे किंवा करणे जे काही करायचं ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आपण करू शकणार आहोत. आणि त्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त देखील आपल्याला सांगत आहे की आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा. जे द्वेष करतात त्यांचेसुद्धा बरे करा. जे निर्भत्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जे शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. म्हणजे अशा प्रकारचं जीवन जगणं ही केवळ माणसाची कमाई असू शकत नाही. परमेश्वराच्या कृपेविना अशा प्रकारचं जीवन जगणं शक्य नसतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे इतरांपेक्षा आपण कसे वेगळे असायला पाहिजेत की जर आपल्यावरती कोणी प्रेम करत असेल आणि आपण त्या व्यक्तीवरती प्रेम केलं तर ती केवळ परतफेड असते. परंतु आपण प्रथम प्रेम करायला सुरुवात केली आणि ज्यांना आपलं काहीच पडलेलं नाही अशाही व्यक्तींना आपण जवळ केलं तर ते खऱ्या अर्थाने प्रेम असतं, निरपेक्ष प्रेम असतं, बिनशर्त किंवा विना अटी असं प्रेम असतं. आणि म्हणूनच निराश न होता इतरांना उसने देण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. आणि त्यासाठी तो उदाहरण आपल्याला देत आहे देवपित्याची, की जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. एकमेकांचे दोष काढण्याऐवजी आपण त्याची स्तुती कशी करता येईल त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एकमेकांवरती सूड उगवण्याऐवजी आपल्याला एकमेकांना क्षमा कशी करता येईल त्याचा विचार होणं गरजेचं आहे. सतत काहीतरी मिळण्याच्या आशेने जीवन जगण्याऐवजी मला सतत इतरांना काय देता येईल ह्याचा विचार केल्यामुळे नक्कीच आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं राज्य अवतरणार आहे. साक्षात परमेश्वर ज्या मापाने आपण मापून देणार त्याच मापाने आपल्याला परत मापून देणार आहे. कदाचित
त्याहीपेक्षा जास्त देणार आहे. चांगलं माप दाबून, हलवून, शीक भरून आपल्या पदरी घालणार आहे. ह्या आशेने परमेश्वराकडे विशेष कृपा आणि शक्ती मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.